हे गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये। तर आजचा व्लॉग बरंच 2 दिवसांनी मी व्लॉग बनवते आहे, कारण तब्येत बरी नाही आहे, तुम्हाला दिसतच असेल। कारण विषय असा झालेला आहे की खूप सिव्हिअर मला सर्वायकलचा जो त्रास आहे त्याच्यामुळे मला सारखी चक्कर येत आहे। त्याच्यामुळे म्हणजे बोलतात ना, काहीच काम मी नाही करू शकत आहे। म्हणजे त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा मी बनवू का नको हा विचार होता माझा। तर मी विचार केला जाऊ दे, यूट्यूब फॅमिली वाट तर थोडीफार बघतच असतील, त्यामुळे विचार केला की तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझी तब्येत खरंच खूप बरी नाही आहे। तर तुम्ही सगळे माझ्यासाठी प्रे करा की लवकरात लवकर मी फिट होऊ। एवढं काही सिव्हिअर नाही आहे, तरी बॅक पेन खूप जास्त होत आहे मला। आणि माझ्यामुळे विषय असा झालेला आहे की मी 2 दिवस झाले प्रचंड रेस्ट करत आहे, कारण माझी बॅक ना, म्हणजे मी अशी बेंड झाली तरी मला खूप गरगरते त्याच्यामुळे। आणि दुसरी गोष्ट की माझ्यामुळे सासूबाईंना सुद्धा तेवढाच त्रास होतो आहे, कारण त्यांना सुद्धा काम करायला लागते वगैरे अँड ऑल। तर मला पण थोडंसं वाईट वाटतं, पण मी काय करू, मला खूप जास्त त्रास होतो आहे। तर डॉक्टरनी आम्हाला गाईड केलं आहे MRI काढण्यासाठी। तर मी कॉल केला होता, तर इथे काय अपॉइंटमेंट मला मिळाली नाही। तर बघू आता 3-4 दिवसानंतर MRI मी काढणार आहे। तो एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये कळेलच। आणि हा जो माझा लुक आहे तर तुम्ही बोलाल काय मेकअप नाही काय नाही, तर गाईस खरंच लिटरली असं बोलतात ना, आंघोळ करायची सुद्धा म्हणजे फेस वगैरे वॉश फ्रेशअप व्हायची सुद्धा मला असं खूप हे वाटतं। तुम्ही बघू शकता डार्क सर्कल्स पण मला आलेले आहेत। सो आजचा व्लॉग स्टार्ट केलेला आहे, तो स्टे ट्यून। पुढे काय होईल ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। सो स्टे ट्यून। सो हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे D2 मध्ये। तर काल ब्लॉग चालू केला होता मी, तर काल तब्येत बरी नसल्यामुळे मी ते कंटिन्यू नाही केलं। सो आत्ता तो ब्लॉग कंटिन्यू करते। आज जे काही रुटीन असेल ते तुम्हाला दाखवणार आहे। आता थोडं बेटर फील करते, बट बॅक पेन तर अजून तसंच आहे। सो आता मी मस्त फ्रेशअप वगैरे झाली, त्याच्यानंतर चहा बनवला। चहा मी घेऊन आली रूममध्ये, हे बघा हे मी चहा पिते। आणि त्याच्यानंतर बघू नाश्त्याला आता काय बनवायचं असं, की तुम्ही डोसा बनवणार आहे, कारण चपाती वगैरे तात्पुरतं इग्नोर करणार आहे मी। तर स्टे ट्यून, आज जे काय असेल ते ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन तुम्हाला। आणि ज्यांनी कोणी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर करा नक्कीच। तर चला भेटूया। सो हे गाईस, आता फायनली मी आली किचनमध्ये। तर किचनमध्ये आल्यानंतर आज आम्ही ते नाश्ता बनवत आहे। ते बघा डोसाचे बॅटर आहे, डोसा बनवते। सो आज नाश्त्याला आहे डोसा। कपडेसुद्धा मशीनला लावलेले आहेत, कामं झालेली आहेत, नंतर जायचं मला डॉक्टरकडे सुद्धा, त्याच्यानंतर मला जायचं फिजिओथेरपीला। तर अनेक अशी कामं आहेत। सो चला। चिरोप्रॅक्टिक आहे तो करतो, त्याला काय म्हणतात? कोण? ऑर्थोपॅथिक होतं। रवींद्र शिंदे। मी रूममध्ये घेऊन आली आहे नाश्ता माझ्या आणि विपुलचा। सो मी आता नाश्ता करते, कारण प्रचंड भूक लागली आहे मला। मुलांपेक्षाही अगदी गोड लहान बनून हा डोसा खात आहे। ह्याला असा ड्राय डोसा खायला खूप आवडतं। आणि इथे ना चहा दिलेला आहे, तर चहा सोडून तो डोसाच एन्जॉय करतोय। आणि त्याला बघून मला अक्षरशः लहान बेबीची आठवण येते। तर बघा कसा खातोय तो मस्तपैकी। सो विपुल, डोसा एन्जॉय करतोयस? मी रेडी होते, माझी पर्स, टॉप, परफ्यूम, त्याच्यानंतर सनस्क्रीन, फॉग परफ्यूम, हे मिस्टी आहे जे मी फक्त अंडरआर्म्सला यूज करते, लायनर, टिकली। तो जो टॉप होता गाईस तो मला म्हणजे ऑल्टर करून आणावा लागेल, कारण प्रचंड लूज आहे मला त्याच्यामुळे। सो आता मी सुरू करते माझी तयारी। तुलाच आंघोळी करणं नाही आलं, तोपर्यंत मी रेडी होते। आल्यानंतर बाकीची कामं बघू। सिंपल रेडी होते आज।
अजिबात मूड नाही आहे माझा कुठे जायचा. आज युजल जुडिओची समोर क्रंच नसेल तर कसं होईल. क्रंच मारले थोडंसं फ्रेश फील. म्हणजे टिकली खूप छोट्या टिकल्या लावते. सिंदूर केस धुवायची नाही कारण अडचणीमुळे. तर आता परवा मी हेअर वॉश करून माझे हेअरफॉल तर बघा प्रचंड हेअरफॉल आहे. मी गरम होते ना गाईस, तुम्हाला सांगते गरमीमुळे असाठी केस वरतीच बांधावी. फायनली मी रेडी झाले गाईस. तुम्ही बघू शकता दिस इज माय फायनल लुक आफ्टर गेटिंग रेडी. हा आहे माझा आउटफिट. हा आहे माझा आउटफिट जो की मी घातला आहे. तुम्हाला दिसते का? सो रेडी झालेली आहे. विपुलची वाट बघते, तो येईलच आता. तर तुमच्यासोबत एक मस्त गोष्ट सुद्धा शेअर करायची आहे जे मी आज करणार आहे आजच्या व्लॉग मध्ये. तर नक्कीच आवडेल. माझं फर्स्ट कोलॅबरेशन जे मी खूप छान वाटते जेव्हा आपल्याला कोलॅबरेशन येतं तेव्हा. तर खूप छान वाटते जेव्हा आपल्याला कोलॅबरेशन वगैरे मिळतं तेव्हा. तर मला एक कोलॅबरेशन आलेलं आहे. तर मी ते काय आहे, कसं काय, कुठून आलंय ते सगळं मी तुम्हाला व्लॉग मध्ये सांगणार आहे. तर आज मी खरं त्याचं काम सुरू करते. हॅपी आहे की दिस इज माय फर्स्ट कोलॅबरेशन गोइंग टू बी. आणि असेच खूप छान कोलॅबरेशनची वाट नक्कीच बघणार आहोत आपण की कोण कोण कोलॅब करतं आपल्यासोबत. तर बघा हे सगळं शक्य आहे ओनली बिकॉज ऑफ माय यूट्यूब फॅमिली. तर ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा पॉझिटिव्हिटी आणि म्हणजे जे इंस्टाग्रामचे आहेत सबस्क्रायबर्स, फॉलोवर्स, त्यांच्या प्रेमामुळे या सगळ्या गोष्टी ऑलवेज अडकते शक्य झालेले आहेत. सो हॅपी आहे. सो स्टे ट्यून. आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे की मला कोलॅबरेशन कुठनं आलंय, काय आलंय, कसं आलंय आणि किती फॉलोवर्स, किती सबस्क्रायबर्स इज मस्ट नीडेड फॉर कोलॅबरेशन. तर मी नक्कीच त्या कंपनीचं तुम्हाला नाव सांगणार आहे की जिथून मला फर्स्ट कोलॅब मिळालेलं आहे. सो आता मी पहिले हॉस्पिटलला जाऊन येते. विपुल येईल आता आंघोळ करून. देवपूजा तर करायची नाहीये, अडचण आहे त्याच्यामुळे. तर भांडी वगैरे उरकायची ती आल्यावर करीन मी. सो सगळ्यात आधी सासूबाईंना डॉक्टरकडे न्यायचं आहे ते करून येते.
मग पुन्हा घरातली कामं, मग संध्याकाळी मला थेरपीसाठी सुद्धा जायचं आहे, कारण बॅक अजून माझी रिकवर नाही होत आहे. खूप जास्त वैताग आलाय मला माझ्या ट्रीटमेंट आणि ह्याच्यावरनं. तर कशी दिसतीये मी कमेंटमध्ये सांगा, कशी दिसतीये. साधी सिंपल रेडी झालेली आहे, नो टू मच मेकअप शेकअप अँड ऑल. गरमी एवढी आहे त्याच्यामुळे मी सरळ सरळ बोलतात ना शेंडी बांधली आहे, पोनी बांधलेली आहे. सो चलेंगे. आने दो विपुल को. विपुल कसा रेडी होतो, विपुलचं कसं काय असतं, म्हणजे कसा रेडी होतो, म्हणजे तो काय आउटफिट घालतो किंवा काय तो स्वतःच तुम्हाला एंटरटेन करेल. तर चला भेटा तुम्ही विपुलला. फायनली विपुल आलेला आहे आंघोळ करून. सो आता तो सुद्धा रेडी होत आहे फटाफट. तर तो कधीच काय बोलत नाही, कारण लवकरच बोलेल तो सुद्धा, कारण त्याला मी शिकवणार आहे ब्लॉगिंग कसं करतात. मलाही एवढं प्रॉपर नाही, पण मी ब्लॉगर आहे. तर चला आता आपण निघताना व्हिडिओ स्टे ट्यून आणि बघा तुम्ही. आता आम्ही कुठे कुठे जातो, काय कधी येतो, पुन्हा मला फिजिओथेरपीला सुद्धा जायचं आहे. सो चला, आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा आहे. आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे की मला फर्स्ट टाइम कोलॅबोरेशन मिळालं आहे. कुठून आलं, काय आलं, त्याची गोष्टी आपण शेवटला नक्कीच करणार आहे, पण शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा आहे. आणि चला हॉस्पिटलला पोचलं की कळालं की तिकडची क्लिनिंग चालू आहे ओटीची, त्याच्यामुळे आपल्याला काही वेळ थांबावं लागणार. स्टेप्सवर बसली आहे. मम्मीला नेलं आहे ड्रेसिंग साठी आणि मी इथे वेट करत आहे. तर आता किती वेळ लागेल आतमध्ये आय डोंट नो. सगळी जणी हॉस्पिटलमध्ये बसलो ॲज युजल. इथे बघा येऊ दीदी दीदी. आता आम्ही दवाखान्यातून आलो आहे. सो आता मी जाणार आहे फिजिओथेरपीला. रेडी झाली आहे मी आता. सो आता मी चाललोय तिकडे. सो घरी आल्यानंतर फ्रेशअप झाले, त्याच्यानंतर मी चहा वगैरे घेऊन निघाली फिजिओथेरपीला जाण्यासाठी. कारण तुम्हाला माहितीच आहे MRI काढायला सांगितलं होतं, तर मी MRI तर इग्नोर केला. तर मी विचार केला फिजिओथेरपी घेते. तर फिजिओथेरपीसाठी आम्ही निघालो. फिजिओथेरपी घेतली. त्याच्यानंतर विपुलाला मला पिकअप करण्यासाठी येताना वाटेला पेट्रोल सुद्धा भरून घेतलं. 2 व्हीलरमध्ये भरलं. जाताना आधी आम्ही 4 व्हीलर घेऊन गेलो होतो काकांची, तेव्हा त्याच्यात भरलं होतं. तर इकडे बघा माझा आवडता विषय मला मिळाला होता, ते दुधाचं जे भेटतं ते खवा टाईप असतं, तर ते मी 20 रुपयाचं घेतलं. खूप टेस्टी लागत होतं. का तर टेलर. फायनली मी आली फिजिओथेरपीला जाऊन, आणि फिजिओथेरपीला जाऊन आली तर आता काय बनवू असं चाललेलं. तर पुलावचा राईस होता, म्हणजे मोठा तांदूळ, त्याचा मी पुलाव बनवत आहे आता. तर इकडे बघा फोडणी देत आहे मी. सो होप आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खिचडी ठेवली आहे मी करण्यासाठी. तर तोपर्यंत रूममध्ये आली रूम आवरण्यासाठी, कारण सकाळपासून आम्ही गेलो होतो तर रूम तसंच होतं, त्यामुळे मी काहीच आवरलो नव्हतं. धुवाच्या बॅगमध्ये धुवाचे कपडे टाकले. ॲज युजल बेडशीट बघा सकाळपासून अशीच आहे, काहीच आवडलं.
गुरुवार आहे त्याच्यामुळे काहीच सुचत नाही काय बनवायचं. नॉनव्हेज असतं तेव्हा माझं एकच असतं, चिकन बनवलं की काम झालं. नॉनव्हेज डे असल्यामुळे, व्हेज डे असल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम असतात काय बनवायचं काय नाही. तर आज थोडंसं नाही बोलता येणार, थोडंसं रिलीफ आहे मला. आणि विपुल गेला होता त्याच्या काकीला डीमार्टला सोडण्यासाठी, कारण काकांनी सांगितलेलं म्हणून त्यांना काय डीमार्टमधनं ग्रॉसरी वगैरे घ्यायची होती. तर मी तोपर्यंत खिचडी ठेवून दिली, कारण आमचं पण हे संपलं आहे, काय बोलतात त्याला, आम्हाला पण ग्रॉसरी आणायची आहे. तांदूळ वगैरे संपले, कारण आम्ही बासमती तांदूळ खातो, तुम्ही पण तेच खात असाल. तर फायनली वेळ मिळाला थोडासा, त्याच्यामुळे पार्लरला सुद्धा जाऊन आली. अप्पर लिप्स खूप जास्तच माझे वाढले होते, त्याच्यामुळे एवढंच मी गाईस करते. हल्ली वॅक्स तर मी घरीच करते. तर असा होता आजचा दिवस. खूप लेट गेले मी फिजिओथेरपीला, पण तिथे सुद्धा मला चक्कर येत होती. कधी माझं चक्कर जाणार आहे ते स्वामी समर्थांनाच माहिती, की स्वामींवर विश्वास ठेवून आयुष्याचे. आणि खूप चुकीचं सुद्धा एक घडलेलं आहे. आज मी तुम्हाला सांगणार होती की मला कोलॅबरेशन कुठनं मिळालं होतं. तर माझं फर्स्ट कोलॅबरेशन मला मिळालं आहे डिंकी क्लबमधनं. डिंकी क्लब म्हणजे इंस्टाग्रामवर तुम्ही बघितलंच असेल, तर ते कॉस्मॅटिकसाठी आहे. ॲज युजल तुम्ही बघू शकता मस्त क्लिप्स, इयरिंग्स. त्याचं सुद्धा शूट मी करणार आहे, त्याचा ब्लॉग सुद्धा मी अपलोड करणार आहे. सो तुम्ही सुद्धा हॅपी असाल की मला फर्स्ट कोलॅबरेशन मिळालं. मी प्रचंड हॅपी होती. उद्या जेव्हा त्याचा व्हिडिओ बनवेन तर मी सुद्धा खूप हॅपी असणार आहे. आणि उद्या कदाचित विपुलचं शेड्यूल थोडासा वेगळा आहे, कारण तो जाणार आहे उद्या वसई साईडला, विरारला. त्याला ऍक्च्युली काहीतरी काम आहे एनओसीचं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो जाणार आहे. मी तर घरीच असणार आहे. बघू उद्या काही रील्स वगैरे बनवता आले. मी म्हणजे माझे ब्लाऊज वगैरे शिवायला दिले होते एवढ्या दिवसापासून, तर आज मी ते घेऊन आलेले आहे. तर आता मला ते घालून वगैरे बघायचे आहेत, पण बरंच नाही, त्याच्यामुळे काहीच इच्छा नाही आहे, मनापासून सांगते गाईस. आणि तुम्ही सगळे प्रे करा की लवकरात लवकर मला बरं वाटावं. आणि माझी वेट लॉस जर्नी सुद्धा मला स्टार्ट करायची आहे. सो लेट्स सी व्हॉट विल बी नेक्स्ट. अँड चला, तर विपुल येईलच तेव्हा मी आपला ब्लॉग एंड करून टाकूया आपण. तर आजचा असा होता ब्लॉग, असा होता दिवस. खूप तुमचा सुद्धा असंच काहीतरी असेल. माझाच खूप धावपळीत गेला. तर तुम्ही जस्ट मला सजेस्ट करा की मी कशावर ब्लॉग आणले पाहिजे, कंटेंट काहीतरी सांगा. तर किंवा रेसिपीज किंवा काहीतरी तुम्ही असं सांगू शकता मला. तर तोपर्यंत विपुल येईपर्यंत स्टे ट्यून. विपुल आले की मी काय करणार, बाय बोलणार. तर खूप छान प्रेम देतात तुम्ही, असंच प्रेम देत राहा, कारण आयुष्यात मला सुद्धा काहीतरी करायचं आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय ते अशक्य आहे, कारण तुम्ही सुद्धा आता फॅमिलीचा एक पार्ट आहात. त्याच्यामुळे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी मी शेअर करते. तर कसं वाटतं याचा ब्लॉग? एवढे दिवसांनी घेऊन आले, काहीतरी बोलायचं आहे की नाही. तर आज मी फेस टू फेस टॉक करून मागणं व्हॉइस दिलेला नाहीये. तर कोणाला वाटतं मागणं व्हॉइस दिलेलं आवडतं किंवा असंच बोललेलं आवडतं, ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर कशी दिसतीये मी बघा. विपुल जिथे गेला होता तिथनं तो आलेला आहे. सो मी तुम्हाला म्हटलं होतं आम्ही एकत्र ब्लॉग एंड करू. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विपुल बोलला फायनली. तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. मस्तपैकी खिचडी बनवली होती, गुरुवार आहे तर खिचडी एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा जेवून घ्या. घेऊन येऊन असेच काही ब्लॉग. सो बाय.